हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हो आई, असं म्हणत मीशा मान हलवते आणि तिथून निघून जाते. आज या जान्हवीच्या मुलीमुळे मला किती ओरड खावी लागली. थांब, भेटू दे तिला, मग सांगते. असं म्हणत मीशा कपडे काढताना चिडचिडत स्वतःशीच पुटपुटत होती. जेवण झाल्यावर जान्हवी PCOवर जाते आणि आपल्या डायरीतून तनूचा नंबर काढून फोन लावते. गावात बऱ्याच लोकांकडे मोबाईल फोन होते आणि जवळजवळ प्रत्येक घरात लँडलाईनही होती. पण जान्हवीच्या घरी फोन नव्हता, कारण तशी गरजच नव्हती पडली आणि आर्थिक परिस्थिती ही तशी नव्हती. तिची आई फार कष्टाने दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. जान्हवीला दरवर्षी शिष्यवृत्ती मिळत असे. ती हुशार आणि अभ्यासू मुलगी होती, पण तरीही येण्या जाण्याचा खर्च, पुस्तकं आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टींमुळे खर्च वाढायचा. मेषाच्या घरी मात्र टेलिफोन होता आणि तिच्या वडिलांकडे मोबाईल फोनसुद्धा होता. कधीकधी जर जान्हवीला कुणाला फोन करायचा असेल तर मिशाच्या घरातूनच करत असे. पण आज तिच्या घरी पाहुणे येणार होते, म्हणून ती तिकडे न जाण्याचं ठरवते. PCOवर गेली. 2-3 रिंगनंतर फोन उचलला जातो. हॅलो, कोण? तनूचा आवाज येतो. मी जान्हवी, आपल्या गावातून. ओळखलं का? जान्हवी स्वतःची ओळख देत म्हणते. अगं हो, कसं विसरेन तुला, अगदी आठवलीस. तनू आनंदाने उत्तर देते. तनू जेव्हा जेव्हा गावात यायची तेव्हा जान्हवी तिची हमखास भेट घ्यायची. त्यामुळे तनूला ती लगेच ओळखली गेली. काय चाललंय तिकडे दी? जान्हवी विचारते. सगळं छान. आणि तू सांग, तुझं शिक्षण कसं चाललंय? तनू विचारते. दी, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. जान्हवी आनंदाने सांगते. वा, खूप छान बातमी आहे ही. अभिनंदन, तनू म्हणते. थँक्यू दी, जान्हवी हसत उत्तर देते. आता पुढे काय प्लॅन आहे? तनू विचारते. तो जान्हवी अडखळत म्हणते. काय झालं, अजून ठरवलं नाही का? तनू पुन्हा विचारते. आणि त्याचनंतर नाही दी, म्हणजे मी. जान्हवी बोलायचा प्रयत्न करते, पण शब्द सापडत नाहीत. आणि त्याचनंतर ठीक आहे, काही हरकत नाही, मी आजच घरी येते, मग निवांत बसून बोलूया, तनू म्हणते. खरंच तू येणार आहेस? जान्हवी उत्साहाने विचारते. हो हो, येते मी, मग सगळं नीट बोलू, असं म्हणून तनू फोन ठेवते. थँक्यू, थँक्यू भगवानजी, दी आज येते. वा, काय मस्त झालं. आमने सामने निवांत बोलता येईल. देवा, तू पण साथ दे, फक्त आईला कसं तरी पटवून दे, असं स्वतःशीच बोलत जान्हवी आनंदाने घरी परतते. आज थोडं राजवीरविषयी लिहिलं आहे. अजून त्याच्याबद्दल फार काही सांगितलेलं नाही, पण लवकरच त्याची कहाणीही उघडेल. त्याचं आयुष्य थोडं गुप्त आहे, म्हणून सगळं हळूहळू समोर येईल. तोपर्यंत ही होती जान्हवीची गोष्ट. मीशा बेटा, तयार झालीस का? बाहेरूनच आवाज देत मीशाची आई हाक मारते. हो गाई, फक्त 2 मिनिट, कानात झुमका घालत मीशा म्हणते. तेवढ्यात तिची आई सुनीता आत येते. अगं, किती सुंदर दिसतेस तू, कुणाची नजर न लागो माझ्या मुलीला, असं म्हणत ती मीशाच्या कानामागे काळा टिका लावते. ठीक दिसते ना मी? मीशा थोड्याशा भीत आवाजात विचारते. मीशासाठी हे सगळं अजून नवीनच होतं, म्हणून ती खूप घाबरलेली होती. लग्नासाठी हो, तर तिने आईला सांगितलं होतं, पण मनात फारच अस्वस्थता होती. मी बाहेर पाहते थोडं, असं म्हणून सुनीता बाहेर निघून जाते. मीशा हात छातीवर ठेवत पुटपुटते. अरे देवा, आज तर माझं हृदयच थांबेल बहुतेक. तिचं हृदय जोरजोरात धडकत असतं. काय करू, काय करू, असं म्हणत ती खोलीभर चक्कर मारू लागते. इतक्यात बाहेर काही आवाज येऊ लागतात. अरे बापरे, आले वाटतं ते लोक. देवा, माझं हृदय तर बाहेर पडेल आता. नमस्ते. नमस्ते,
मीशाचे वडील सुनीलजी दारात जाऊन सगळ्यांचं स्वागत करतात. समोर मुलगा आणि त्याचे आई वडील नम्रपणे म्हणतात, नमस्ते जी. अरे बसा ना, उभं का आहात? सुनीलजी म्हणतात. सगळे बसतात. मुलाची आई विचारते, लाडकी कुठे आहे? फोटो पाहिल्यापासून भेटीची खूपच उत्सुकता होती. हो हो, मी घेऊन येते तिला, असं म्हणून सुनीता मीशाला बोलवायला आत जाते. चल ग बाळ, तुला बाहेर बोलावले, ती म्हणते. आई, मला फार भीती वाटते, मीशा घाबरलेल्या आवाजात म्हणते. काही होणार नाही ग, घाबरायचं कारण नाही, आई तिला आश्वस्त करते. ती मीशाला चहाची ट्रे देते आणि म्हणते, सगळ्यांना नीट नमस्ते करायचं बरं का. मीशा ट्रे हातात घेते आणि आईबरोबर बाहेर येते. मीशा बाहेर येताच सोफ्यावर बसलेला अर्जुन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहतो. त्याची नजर हलतच नाही. मग स्वतःला सावरत तो दुसरीकडे पाहू लागतो. काय करतोयस अर्जुन? सगळे इथे आहेत. काय विचार करतील तुझ्याबद्दल? तो मनात स्वतःलाच ओरडतो. पण त्याची काय चूक? आज मीशा इतकी सुंदर दिसत होती की नजर हटेना. गडद हिरव्या रंगाचा सूट, गोरा रंग, तीक्ष्ण नाक, डोळे, लांबसडक केस, आज मोकळे सोडलेले, फक्त एका बाजूने पिन केलेली. काही केस कपाळावर तर बाकी मागे. मेकअप अगदी हलका, डोळ्यात काजळ, ओठांवर हलकी लिपस्टिक, कानात साधे झुमके, हातात हिरवा चुडा. साधेपणातही ती अप्रतिम दिसत होती. मीशा ट्रे टेबलावर ठेवते आणि हात जोडून म्हणते, नमस्ते. नमस्ते बेटा, खूपच गोड दिसतेस तू, अर्जुनची आई वीणाजी म्हणते. मीशाची नजर 2 क्षणांसाठीच अर्जुनवर पडते, पण ती लगेच नजरेस टाळते. अर्जुनलाही अजून नमस्तेच करता येत नाही. दोघेही थोडे संकोचलेले असतात. दोघांच्याही हृदयाचे ठोके जोरात चालू असतात. मीशाने अर्जुनचा फोटो आधीच पाहिला होता आणि तो तिला आवडलाही होता. पण आज अर्जुन स्वतः समोर आला होता. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, काळी बेल्ट, मनगटावर घड्याळ आणि हलकासा. मीशाने आपले कपडे आणि केस दोन्ही नीट सेट केलेले असतात. मीशा बेटा, तयार झालीस ना? बाहेरूनच मीशाच्या आईचा आवाज येतो. मीशा हसत बाहेर येते. तिच्या नमस्ते म्हणताच अर्जुनची आई वीणाजी प्रेमाने म्हणतात, इकडे ये ग बाळा, आमच्याजवळ बस. मीशा हसत जाऊन त्यांच्या शेजारी बसते. खूप सुंदर आहे तुमची मुलगी. फोटोमध्ये जितकी छान दिसत होती त्यापेक्षा प्रत्यक्षात तर आणखीनच गोड आहे, वीणाजी कौतुकाने म्हणतात. मीशा हलकेच स्मित करते. तू काही घेतलंच नाहीस ग मीशा, चल सगळ्यांना चहा ओतून दे, सुनीताजी मीशाची आई सांगतात आणि त्या स्वतः प्लेटमध्ये समोसे वाढू लागतात. अर्जुन मात्र वारंवार नजर चोरून मीशाकडेच पाहत असतो. मीशा कपामध्ये चहा ओतून एकामागून एक सगळ्यांना देत जाते. सगळ्यांना चहा आणि नाश्ता देऊन झाल्यावर ती आता अर्जुनकडे कप घेऊन जाते. तिच्या मनात धडधड सुरू असते. हृदयाचे ठोके वाढलेले असतात. जसं ती अर्जुनकडे जाते तसं अर्जुनचंही हृदय वेगाने धडधडू लागतं. तो तिच्याकडून कप घेतो आणि तिच्या डोळ्यांकडे पाहायचा प्रयत्न करतो. पण मीशा मात्र खालीच बघत असते, नजरेला नजर देत नाही. आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली, वीणाजी हसत मीशाच्या आई वडिलांना म्हणतात. आणि त्याचनंतर त्यावर मीशाची आई लगेच म्हणते, आम्हालाही तुमचा मुलगा खूप आवडला आहे. बस मग, आता मुलांनी थोडं एकमेकांशी बोलून घेतलं आणि त्यांनाही काही हरकत नसेल तर हे नातं पक्क समजू, वीणाजी स्पष्टपणे सांगतात. हे ऐकताच मीशाच्या मनात विचारांची गर्दी होते. नको नको, मला नाही जायचं,
बोलायला बाबा, तुम्ही स्पष्ट सांगा, मला हे लग्न नको आहे. असंही होतं का कधी? ती मनातच कुरकुरते. हो हो सुनीलजी, मीशाचे वडील काहीतरी बोलतात तेव्हा मीशा मनात म्हणते, अरे बाबा, तुम्ही नाही सांगणार तर आई तरी काहीतरी बोला ना, मना करा ना प्लीज. ती आपल्या आईकडे पाहते आणि मनात प्रार्थना करते, आई काहीतरी बोला, मना करा ना. तेवढ्यात अर्जुनचे वडील विनोदजी म्हणतात, बाळांनो, तुम्ही दोघं थोडं बाहेर जाऊन बोलून या. अर्जुनचे आई वडील वाचलेले समजूतदार लोक असतात. विचारांनीही ते खूप आधुनिक असतात. जरी ते गावात राहतात तरीही त्यांचं घर सर्व सुविधा असलेलं, टीव्ही, वीज, पाणी, गाडी, इंटरनेट आणि घरही अत्याधुनिक होतं. त्यांना आपल्या मुलासाठी एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि घराशी जुळवून घेणारी मुलगी हवी असते. सुनीलजींनाही काहीच हरकत नसते. दोघांनी एकटं बोलण्यात ते शिक्षित आणि संयमी व्यक्ती असतात. पण सुनीताजी मात्र आतून फारशी आनंदी नसतात. त्या मनात म्हणतात, अगं, एकट्यानं बोलायची काय गरज आहे? जेव्हा दोन घराचं लग्न आहे तेव्हा आई वडिलांनाही मुलांचं चांगलं वाईट कळतंच की. त्या स्वतःशीच पुटपुटत असतात. वरून मीशाचे बाबा काहीतरी बहाणा करून मना करू शकले असते, नाहीतर मला बोलू दिलं असतं, मीच सगळं सांभाळलं असतं. वीणाजी त्यांना बराच वेळ शांत बसलेलं पाहून विचारतात, सगळं ठीक ना सुनीताजी? हो हो, काही नाही. सुनीताजी जबरदस्ती हसत उत्तर देतात. थोड्या वेळानं मीशा आणि अर्जुन बाहेर जातात. दुसऱ्या बाजूला जान्हवी पलंगावर बसून स्वतःशी बोलत असते, अरे यार, आज मीशा व्यस्त आहे, नाहीतर तिला एक गुड न्यूज सांगायची होती. ती छताकडे बघत मनात प्रार्थना करते, भगवानजी, तनुदीला समजून घ्या आणि आईलाही मान्य व्हावं. ती स्वतःशीच पुटपुटते. आत्तापर्यंत मीशा आली असेल, कदाचित बघायलाही जाऊ का? नाही, आज ती घरच्यांसोबत व्यस्त असेल, उद्या बोलते मी. तेवढ्या तिच्या आईचा आवाज येतो, बेटा जेवण घे. आले ग आई म्हणत जान्हवी किचनकडे निघते. जान्हवी जेवण करून पलंगावर पडते, पण तिला झोप काही केल्या येत नव्हती. सकाळ होताच आधी तनुदीकडे जाईन, बाकी काम नंतर बघेन, ती मनातच उद्याचा विचार करत राहते. तिच्या मनात येतं, आता जाऊनच बोलावं तनुदीशी, पण सकाळपर्यंत थांबणं भाग आहे. विचारांच्या गर्दीत तिची झोप पूर्णपणे उडून जाते. मीशालाही सोबत नेईन, तीही दीला समजावण्यात माझी मदत करेल, ती स्वतःशी पुटपुटते. पण दी मान्य नाही केल्या तर? मग काय करेन मी? माझ्याकडे दुसरा काही प्लॅनच नाही, ती चिंता करत राहते. क्षणभराने स्वतःलाच धीर देते, नाही जान्हवी, असं नकारात्मक विचार करू नकोस. दी नक्कीच मान्य करतील, तू त्यांना पटवून देशील, मीशा आहेच तुझ्यासोबत, असं म्हणून ती स्वतःला सावरते. तरी तिचं मन अजूनही अस्वस्थच असतं. दरम्यान मीशा अर्जुनसोबत घराबाहेर येते. दोघंही शांत होते. कोणालाच काय बोलावं ते सुचत नव्हतं. शेवटी अर्जुन धीर करून बोलतो, तुमचं घर खूप सुंदर आहे, अगदी ऑथेंटिक वाटतं. मीशा फक्त एका शब्दात उत्तर देते की हो. थोडा वेळ शांततेत जातो. मग अर्जुन पुन्हा विचारतो, मी तुम्हाला आवडतो ना? असं विचारताच तो मीशाकडे बघतो. तिच्या नजरेत उत्तर शोधत असतो. मीशा काही बोलत नाही.
बोलत ना काहीतरी सांगा. अर्जुन पुन्हा विचारतो. मीशा हळूच म्हणते, जसं आईबाबांना योग्य वाटेल तसं. पण लग्न तर तुम्हालाच करायचं आहे ना, मग तुमची पसंतही महत्त्वाची आहे, अर्जुन शांत स्वरात सांगतो. पहिल्यांदाच मीशा अर्जुनकडे थेट बघते. बोला ना, अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो. मीशा लगेच नजर खाली करते. जर तुम्हाला मी आवडत नसेन तर स्पष्ट सांगा, मीच नाही म्हणतो. काळजी करू नका, अर्जुन आश्वासक आवाजात म्हणतो. असं काही नाही, मीशा उत्तर देते. मग म्हणजे मी तुमच्याकडून हो समजून घेऊ का, अर्जुन हसत विचारतो. हो, मीशा हलकसं म्हणते आणि लाजून घरात पळत जाते. मीशाच्या तोंडून हो ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटतं आणि तोही तिच्या मागोमाग आत येतो. वीणाजी दोघांकडे पाहून म्हणतात, झालं का मग दोघांचं बोलणं? अर्जुन बसतो आणि मीशा आपल्या आईच्या जवळ उभी राहते. मीनाजी अर्जुनला विचारतात, बरं तुला मीशा आवडली का? मग आपण बोलणी पक्की करू का? त्यानंतर अर्जुन मान हलवून होकार देतो. विनोदजी म्हणतात, आमच्याकडून तर होच आहे, तुम्ही मुलीला विचारा आता. सुनीलजी मीशाकडे वळून विचारतात, काय ग मीशा, तुला अर्जुन आवडतो का? सगळ्यांच्या नजरा मीशाकडे लागतात. अर्जुन तर न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहतो, जणू तिचं उत्तरच त्याच्या श्वासात अडकलं असतं. मीशा हळूच मान हलवून हो म्हणते. इतकं ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरतं. तिच्या होने त्याला नवजीवन मिळाल्यासारखं वाटतं. चला आता तोंड गोड करा, सुनीलजी हसत म्हणतात. सुनीताजी मिठाईची थाळी घेऊन सगळ्यांना तोंड गोड करून देतात. अर्जुन उठून सगळ्यांचे पाय स्पर्श करतो. सगळे त्याला आशीर्वाद देतात, नेहमी आनंदी राहा. आता सुनीताजी मीशाला पाय स्पर्श करण्याचा इशारा करतात. मीशा प्रथम विनोदजींचे पाय स्पर्श करते. ते तिला आशीर्वाद देतात, दीर्घायुष्य हो, नेहमी सुखी राहा. नंतर मीशा वीणाजींचे पाय स्पर्श करण्यासाठी वागते, पण वीणाजी तिला थांबवतात आणि आपल्याकडे ओढून घेत मिठी मारतात. मी तुझ्या आईसारखी आहे, माझे पाय टेकायची गरज नाही, वीणाजी प्रेमाने म्हणतात. तोवर अर्जुन फक्त मीशाकडेच पाहत असतो. त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद लपवतच नव्हता. वीणाजी मीशाच्या आईवडिलांकडे वळून म्हणतात, ठीक आहे, आम्ही निघतो आता, परवानगी द्या. हो, लवकरच पुन्हा भेटू, सुनीलजी हसत म्हणतात. अर्जुनला तिथून जाण्याचा अजिबात मन नव्हतं, पण परिस्थितीमुळे जावं लागलं. गेटपर्यंत सुनीलजी आणि सुनीताजी त्यांना सोडायला येतात. अर्जुनच्या नजरा मात्र घराच्या दाराकडे खिळलेल्या होत्या. कदाचित मीशा बाहेर येईल या आशेने, पण मीशा बाहेर आली नाही. काय यार, निदान गेटपर्यंत तरी सोडायला यायचं हवं होतं, अर्जुन स्वतःशी पुटपुटला. आणि अखेर ते लोक निघून गेले. सुनीताजी आणि सुनीलजी आत परतले. सगळं छान झालं, सुनीताजी आनंदाने म्हणाल्या. हो, जसं आपण अपेक्षित केलं तसं सगळं झालं. मुलगा खूप चांगला आहे आणि घरानंही सुशिक्षित आहे. आपली मीशा तिथे सुखी राहील. मीशाचे वडील म्हणाले, हो, मला तर तो मुलगा पहिल्याच भेटीत आवडला. आणि वीणाजी सुद्धा अतिशय चांगल्या वाटल्या. आपली मुलगी तिथे अगदी आनंदात राहील. त्या लोकांकडून तिला काहीच कमी पडणार नाही, सुनीताजी समाधानाने म्हणाल्या. मीशाचे आई वडील आज खूप आनंदात होते. मुलगा मोठ्या शहरात काम करत होता आणि मुलीचं लग्न चांगल्या घरात ठरत होतं. त्यांना आयुष्यात सगळं परिपूर्ण वाटत होतं. मीशा आतून त्यांच्या गप्पा ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. पालकांना आनंदी पाहून तीही मनापासून खुश होते. ती बेडवर बसून स्वतःच्या छातीवर हात ठेवते. तिचं हृदय अजूनही वेगाने धडकत असतं. अर्जुनचे शब्द तिच्या कानात अजूनही घुमत असतात.
अर्जुनचा विचार करताच तिचे गाल लाल होतात. तिलाही अर्जुन आवडला होता. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीत काहीतरी वेगळं आपलेपणाचं होतं. त्या रात्री मिशाला झोपच येत नाही. तिच्या मनात सतत अर्जुनच्या आठवणी फिरत राहतात. काहीतरी नवीन गोंडस भाव तिच्या मनात उगवलेलं असतं, ज्याचं तिलाही नीट आकलन होत नाही. आजचा भाग अर्जुन आणि मिशावर संपतो, पण पुढचा भाग नक्कीच जान्हवी आणि राजवीरवर असेल. पुढच्या सकाळी जान्हवीची डोळे उघडतात आणि ती घाईघाईने पलंगावरून उठते. घड्याळाकडे पाहते. अरे देवा, 6 वाजलेत. ती पटकन कपडे घेते आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते. आशाजी, जान्हवीची आई, त्यावेळी मंदिरात गेलेले असतात. थोड्या वेळाने त्या परत येतात आणि पूजा केलेली थाळी घरच्या छोट्या मंदिरात ठेवतात. घराच्या भिंतीत छोटंसं देवघर बनवलं आहे, ज्यात लहान लहान देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. आशाजी रोज सकाळ संध्याकाळ तिथं दिवा लावतात आणि पूजा करतात. पूजा आटपून त्या स्वयंपाकघरात जातात. रोहितला वेळेवर शाळेत पाठवायचं असतं. रोहितला त्या मंदिरात जाण्यापूर्वीच उठवून ठेवतात. तो शाळेत जायला जवळजवळ तयारच झाला होता. फक्त जेवण बनताच डब्बा घेऊन शाळेकडे निघायचं होतं. जानू बेटा, ओ जानू, उठ ना रे, आशाबाई स्वयंपाकघरातूनच मोठ्याने आवाज देत म्हणाल्या. तेवढ्यात जान्हवी मागून येऊन आईला घट्ट मिठी मारत म्हणाली, उठले मी आई. आशाबाईंनी जान्हवीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि थोडं आश्चर्याने म्हणाल्या, आज तुला काय झालं ग? इतक्या लवकर उठलीस, तेही कोणी सांगितल्याशिवाय? हा तर मग, जान्हवी थोडी इतरावून म्हणाली. आशाबाई तिचं कपाळ तपासत म्हणाल्या, कुठे ताप तर नाही ना तुला? नाही गाई, तुम्ही पण ना काहीही बोलता. मी लवकर उठले तर चालत नाही का? जान्हवी थोडी नाराजपणे म्हणाली. अगं, एवढं रागवतेस का? मी तर फक्त विचारलं. चल, गरमागरम खायला घे. आशाबाई प्रेमाने म्हणाल्या. नाही गाई, मला मिशाने बोलावलं आहे, मी निघते, असं म्हणत जान्हवी झटक्यात धावतच बाहेर पडली. इतक्या सकाळी सकाळी मिशाने का बोलावलं असेल बरं? आशाबाई मनातच विचार करत पुन्हा स्वयंपाकात गुंतल्या. या मुलींचं काहीच खरं नाही. कधी काय करतील ते सांगता येत नाही. त्या स्वतःशीच बोलत होत्या. दरम्यान जान्हवी मिशाच्या घराजवळ पोहोचून आवाज देऊ लागली, मिशा, मिशा. तेवढ्यात मिशा बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं ग इतक्या लवकर? चल पटकन चल. जान्हवीने तिचा हात धरून ओढलं. अगं थांब, आधी आईला सांगून येते, मिशा हात सोडवत म्हणाली. लवकर सांगून ये, जान्हवीने घाईत सांगितलं. मिशा आत जाऊन म्हणाली, आई, मी जाऊन येते बरं का. कुठे चाललीस इतक्या सकाळी? सुनीताबाईंनी विचारलं. जान्हवी सोबत जाते, मिशा उत्तरली. बरं, पण लवकर परत ये, सुनीताबाई म्हणाल्या. हो गाई, येतेच, असं म्हणत मिशा बाहेर आली. चल आता पटकन चल, जान्हवी म्हणाली आणि दोघी जलद पावलं टाकू लागल्या. आता सांगशील का काय झाले? मिशा विचारत म्हणाली. गुड न्यूज आहे, जान्हवी उत्साहाने म्हणाली. काय ग? मिशा उत्सुकतेने विचारते. ऐकशील ना, तेव्हाच सांगते, जान्हवी मुद्दाम थोडा रहस्य निर्माण करत म्हणाली. अगं थेट सांग ना, वेळ घालवतेस? मिशा मध्येच म्हणाली. सांगते सांगते, जान्हवी हसत म्हणाली. अच्छा, म्हणजे गुड न्यूज? म्हणजे काय ग? ताईजी मान्य झाल्या का? मिशा थोडी एक्साईट होऊन विचारते. नाही अजून, पण होतील लवकरच.
जान्हवीने खट्याळपणे डोळे फिरवत उत्तर दिलं. कसं बरं, काही प्लॅन आहे का? मेशा परत विचारते. काल तनुदीला फोन केला होता. ती म्हणाली की ती गावाला येते. कधी? मेशा विचारते. काल यायचं होतं, म्हणजे आत्तापर्यंत आलीच असेल, जान्हवीने सांगितलं. मग आपण तिच्याच घरी चाललो आहोत का? मेशा विचारते. हो, जान्हवीने हसत उत्तर दिलं. थोड्याच वेळात दोघी तनूच्या घरी पोहोचल्या. दी, तनू दी, जान्हवीने घराबाहेरूनच हाक मारली. तनू बाहेर आली आणि म्हणाली, बाहेर का उभे आहात? आत या ना. दोघीही तनूसोबत आत गेल्या. नमस्कार ताईजी. जान्हवी आणि मिशा समोर बसलेल्या तनूच्या आईला नमस्कार करतात. नमस्कार बाळांनो, कशा आहात? घरचं सगळं ठीक आहे ना? तनूची आई प्रेमाने विचारते. हो ताईजी, सगळं ठीक आहे, मिशा आणि जान्हवी एकत्र म्हणतात. तनू त्यांना आपल्या खोलीत घेऊन जाते. तुम्ही इथे बसा, मी लगेच येते, असं म्हणून तनू त्यांना बसवते आणि स्वतः बाहेर जाते. तनूचं घर खूप सुंदर होतं. तिथे बऱ्याच अशा वस्तू होत्या ज्या सर्वांच्या घरात नसतात. नवीन डिझाईनचे सोफे, मोठं पलंग, काचाचं डायनिंग टेबल आणि अजून बरंच काही. ही दी कुठे गेली आता? मिशा जान्हवीकडे बघत म्हणते. काही नाही, येईल थोड्या वेळात, थोडं थांब, जान्हवी उत्तर देते. तेवढ्यात तनू हातात ट्रे घेऊन येते. त्यात काही खाण्यापिण्याच्या वस्तू असतात. हे घ्या, ज्यूस प्या, तनू म्हणते. नाही नाही दी, आम्ही फक्त तुझी भेट घ्यायला आलो होतो, मिशा म्हणते. असं लाजू नकोस, घे ना, पिऊन बघ, खूप चांगलं आहे, शहरातून खास आणलं आहे, तनू आग्रहाने म्हणते. दोघेही ग्लास उचलतात. तू काल फोन केला होता, पण मी तेव्हा ट्रेनमध्ये होते. काही बोलायचं होतं का? तनू विचारते. जी नाही, असंच केलं होतं, जान्हवी हळू आवाजात म्हणते. जान्हवीचं असं म्हणणं ऐकून मेशा तिच्याकडे बघते. आणि आजकाल काय चाललंय तुमचं? तनू विचारते. जान्हवी काही बोलत नाही तर मिशाच उत्तर देते. आत्ताच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. मी अजून काही ठरवलं नाही, पण जान्हवीला तुमच्यासारखं शहरात जाऊन काम करायचं आहे. काय? शहरात जायचे? पण का? तनू थोडी आश्चर्याने विचारते. दी, मला तुमच्यासारखंच काहीतरी करून दाखवायचं आहे, माझ्या आईसाठी, जान्हवी ठामपणे म्हणते. शहरात राहणं आणि काम करणं एवढं सोपं नसतं, तनू समजावत म्हणते. का बरं? मिशा विचारते. तिथे राहायला जागा आणि काम मिळणं खूप कठीण असतं, तनू शांतपणे सांगते. जान्हवी ग्रॅज्युएट आहे, कॉलेजची टॉपरही आहे, काही ना काही काम नक्कीच मिळेल आणि तुम्ही तिच्यासोबत असालच ना, मिशा आत्मविश्वासाने म्हणते. ठीक आहे, जर तू ठरवलंच आहेस तर माझ्यासोबत येऊ शकतेस, पण आधीच सांगते, काहीही सोपं नाही तिथं, तनू म्हणते. काही हरकत नाही, काही जमलं नाही तर परत येईल ती, मिशा सहजपणे म्हणते. जान्हवी तिला डोळे वटारून म्हणते. नाही, काहीही झालं तरी मी काहीतरी करूनच दाखवेन. ठीक आहे, मग मी उद्या परत शहरात चालली आहे, तुला पण सोबत घेऊन जाईल. उद्या दुपारी 3ला निघायचं आहे, वेळेवर ये, तनू म्हणते. हो दी, पण त्याआधी मला आईशी बोलावं लागेल, जान्हवी थोडी संकोचन म्हणते. काय? अजून तू घरच्यांशी बोललीच नाहीस? तनू आश्चर्याने विचारते. नाही दी, अजून नाही बोलले, जान्हवी उत्तर देते. मग तू जाणार कशी? तनू विचारते. दी, तुम्ही ना ताईजींशी बोला, तुम्ही सांगाल तर त्या नक्की मान्य करतील, मिशा विनवणीच्या सुरात म्हणते. मी मी कशी बोलू? तनू थोडी गोंधळून विचारते. प्लीज दी, एकदा प्रयत्न तरी करा ना, नक्की तयार होतील त्या, मिशा आग्रहाने म्हणते.
ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. तनू शेवटी मान हलवत म्हणते. तनू दोघींसोबत जान्हवीच्या घरी निघते. मान्य करतील ना हो? जान्हवी थोडी तणावात म्हणते. तू काळजी करू नकोस तनू, आपण नक्कीच तिचं मन वळवू, मिशा हसत म्हणते. हो, प्रयत्न तर नक्की करेन, बाकी काही सांगता येत नाही, तनू जान्हवी आणि मिशाकडे पाहत म्हणते. घरात पोहोचल्यावर आशाबाईंनी दरवाजावर येऊन विचारलं, कुठं होतीस ग इतका वेळ जानू? ती तनुदी. जान्हवी काही बोलणार इतक्यात अगं तनू, तू कधी आली ग शहरातून? आशाबाईंनी विचारलं. जी चाचीजी, कालच आले शहरातून, तनू आदराने उत्तर देते. अगं या, बसा ना, काहीतरी खायला घेऊन येते मी, आशाबाई म्हणतात. नको चाचीजी, मी खाऊनच आली आहे, तनू नम्रपणे म्हणते. तुम्ही बसा ना आई, मी काही आणते, असं म्हणत जान्हवी स्वयंपाकघरात जाते. जान्हवी आत गेल्यावर तनू म्हणते, चाचीजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हो बेटा, सांग, काय झालं? आशाबाई विचारतात. जान्हवीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. ती शहरात जाऊन काहीतरी करायचं म्हणते. तुम्ही परवानगी दिली तर मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईन, तनू मनापासून सांगते. शहरात जायचं, पण जान्हवीने मला काहीच सांगितलं नाही. आशाबाईंना आश्चर्य वाटतं. ती आधीपासूनच शहरात जायचं म्हणत होती, मिशा स्पष्ट करते. इतक्यात जान्हवी काही खायला घेऊन बाहेर येते आणि म्हणते, आई प्लीज ना, मला जाऊ द्या, मी पण काहीतरी करायचं आहे. नाही रे, अनोळखी शहरात तुला एकटीला कशी पाठवू मी, आशाबाई थोड्या काळजीत म्हणतात. अहो चाचीजी, मी आहे ना तिच्यासोबत, तुम्ही काही काळजी करू नका, तनू आत्मविश्वासाने म्हणते. तरीसुद्धा आशाबाई काही बोलणार इतक्यात मिशा मध्येच म्हणते, अहो ती एकटी नाहीये, कार्तिक पण तिथंच राहतो. कार्तिक हा मिशाचा मोठा भाऊ, तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा. नुकताच तो पण त्या शहरात गेला होता. कार्तिक, तो पण तिथंच आहे का? आशाबाई विचारतात. हो, अगदी जवळच राहतो, मिशा सांगते. ठीक आहे मग, जर तिला एवढी इच्छा आहे तर जाऊ दे, आशाबाई शेवटी होकार देतात. कार्तिक आशाबाईंना खूप आवडायचा. गावात असताना तो नेहमी त्यांच्या घरी यायचा, कामात मदत करायचा आणि आशाबाई त्याच्यासाठी नेहमी छान छान पदार्थ बनवायच्या. तो त्यांचा स्वतःचा मुलगा रोहित सारखाच होता. खरंच आई, थँक्यू, तुम्ही वर्ल्डची बेस्ट आई आहात, जान्हवी आनंदाने आईला मिठी मारते. अगं बस, मला माहीत आहे, आशाबाई हसत म्हणतात. बरं मग उद्या दुपारी 3 वाजता निघूया, माझ्या घरी भेटू, तनू सांगते. उद्या, आशाबाई थोड्या चकित होतात. हो चाचीजी, उद्या मला परत जायचं आहे, म्हणून जान्हवीलाही माझ्यासोबत घेऊन जाईन, तनू म्हणते. इतक्या लवकर? तयारीचं काय? आशाबाई चिंतेने विचारतात. सगळं होईल, आपण सगळ्या मिळून करू, मिशा त्यांना आश्वस्त करते. तर मित्रांनो, ठीक आहे, जसं तुम्ही मुलं म्हणता तसं करा, आशाबाई अखेर मान्य करतात. बरं, आता मी निघते, तनू उठून म्हणते. अगं थांब, काहीतरी खाऊन तरी जा, आशाबाई तिच्याशी प्रेमाने म्हणते. तर आता जान्हवीला इथे शहरात जाण्यासाठी होकार मिळाला आहे, तर तिकडेच राजवीरची आणि तिची भेट होणार, तर सुरू होणार त्यांची लव्ह स्टोरी.